जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय धुळे, एकात्मिक बाल विकास विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या सहकार्याने यमुनाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळ धुळे, साई प्रतिष्ठान धुळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक मंडळ कुसुंबा तालुका जिल्हा धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने 8 मार्च जागतिक महिला दिन बेटी बचाओ बेटी पढाओ दशकपूर्ती समारोप सोहळा 2024-25 संपन्न। आज दिनांक 11/3/2025 रोजी महिला सक्षमीकरण मार्गदर्शन मेळावा धुळे शहरातील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह बालाजी नगर महेंद्र हॉटेल समोर सर्किट हाऊस शेजारी या सभागृहात या ठिकाणी सदर कार्यक्रम पार पडला। तर दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासन महिला बाल कल्याण विभाग यांच्या सहकार्याने संलग्न स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळेस महिला मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने महिला तसेच धुळे शहरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या। तर यावेळेस दुपारी 1 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले। यावेळेस सुरुवातीला सर्व महिला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळेचे सचिव न्यायाधीश संदीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद धुळेचे अजय पडोळ, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव, बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती उषा साळुंके आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस या कार्यक्रमाचे आयोजन यमुनाई संस्था धुळेचे अध्यक्ष सौ मंगलाताई वाघ, साई प्रतिष्ठान धुळेचे अध्यक्ष शरद पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंडळ अध्यक्ष कुसुंबा तालुका जिल्हा धुळेचे महादेव परदेशी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी महिलांचे उच्चाटन व्हावे, महिलांना प्रोत्साहन मिळावे, त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ दशकपूर्ती समारोह या ठिकाणी पार पडला, ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी गेल्या 20 ते 25 वर्षापासून सुनील वाघ हे श्री संस्कार मतिमंद मुलींचे वसतिगृह या माध्यमातून मुलींची सेवा करीत आहेत। या ठिकाणी अनाथ मुलींना ते येथे असलेल्या सर्वच जवळजवळ 100हून अधिक मतिमंद मुलींना ते या ठिकाणी श्री संस्कार मतिमंद मुलींचे वसतिगृहाच्या माध्यमातून सेवा देत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मुलींचं संगोपन करण्याचं काम ते करीत असून त्यांच्या कार्याबद्दल या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी देखील कौतुक केले व सुनील भाऊ वाघ यांनी यापुढे देखील आपले कार्य चालू ठेवावे अशी देखील शुभेच्छा या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी दिल्या। तर यावेळेस या ठिकाणी सर्व न्यायाधीश वकील यांनी महिलांच्या कायद्यांविषयी या ठिकाणी मार्गदर्शन केले, त्याचबरोबर विविध स्टॉल देखील या ठिकाणी लावण्यात आले होते, ज्यात प्रामुख्याने महिलांचे सक्षमीकरणासंदर्भात या ठिकाणी विविध योजनांची माहिती देखील या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली होती। या संदर्भात माहिती देखील देण्यात आली। तर मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होते। 10 वर्षापूर्वी जन्मदराच्या दृष्टिकोनातून बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम सुरू केला आणि ह्या उपक्रमाच्या अनुषंगाने आपल्या संबंध भारतामध्ये आज 10 वर्षामध्ये महिलांचा जन्मदर वाढलेला आहे। त्या अनुषंगाने मुलींच्या जन्माच्या अनुषंगाने मुलींच्या जन्माचं स्वागत करणे, PCPNDT ऍक्ट अंतर्गत कार्यवाही करणे, मुलींना मोफत शिक्षण देणे, मुलींच्या दृष्टिकोनातून अंगणवाडीमध्ये तिचं स्वागत करून पोषण आहार व किशोरवयीन मुलींच्या दृष्टिकोनातून मदत करणे, यासाठी आपल्या डिपार्टमेंटचे जे विभाग जे जिल्हा प्रशासनाच्या अनुषंगाने अध्यक्ष जिल्हाधिकारी सो यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले। या अनुषंगाने त्यांनी 22 जानेवारीपूर्वी 18 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी महोदयांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन अगोदर सगळ्या विभागाच्या प्रमुखांना VC घेऊन त्यांनी सगळ्या विभागांना सक्रिय केलं आणि या अनुषंगाने आपण काम करत असताना विभागातील आरोग्य विभाग, न्याय विभाग, त्याचबरोबर शिक्षण विभाग, माहिती व जनसंपर्क, समाज कल्याण अशा विविध विभागांच्या एकत्र कंपाईल करून प्रत्येक विभागाला जबाबदारी देऊन त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओचा 22 जानेवारी 2025
25 रोजी संतोषी माता येथून सर्व विभागांनी शाळेने एकत्र येऊन त्यात आरोग्य विभागाच्या ज्या काही नर्सिंग कॉलेजच्या महिला होत्या त्या महिलांच्या असा सकत्र एकत्र करून साहेबांच्या शुभ हस्ते आपण आपल्या जिल्ह्यात शुभारंभ केला होता आणि त्या शुभारंभाच्या अनुषंगाने आपण त्या दिवसापासून तर आजपर्यंत साहेबांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याकडे सर आज मला सांगायला आनंद वाटेल की पूर्ण जबंद जिल्ह्यामध्ये बालविवाह जे काही ॲक्ट आहेत PCPNDT, चाइल्डलाईन हेल्पलाईन, भरोसा सेल अशा विविध विभागामार्फत सर आपण कार्यक्रम राबवून आत्तापर्यंत 42 कार्यक्रम आपण इथे घेतले आणि आपण याचा आज समारोप करीत आहोत। या येथे जमलेल्या ज्या माता भगिनी आहेत सर, अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आज ज्या काही मंचावर समोर बसलेल्या आहे आपल्या विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये बाल संगोपन योजना आहे की ज्या विधवा परित्यक्त्या महिला आहेत त्या मुलांसाठी आपण प्रतिमा मुलांच्या संगोपनाच्या दृष्टिकोनातून 2250 देऊन अशा योजना राबवतो। त्या योजनेमध्ये ज्या लाभार्थी महिला आलेल्या आहेत या विधवा परित्यक्त्या महिलांना आपल्यामार्फत ज्या काही जिल्हा उद्योग केंद्र, महिला बचत गट, महिला दिनानिमित्त बेटी बचाओ दशकपूर्ती समारोप आणि खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम प्रामुख्याने या ठिकाणी बालसंगोपन योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतः त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन त्यांचं सक्षमीकरण करावं या दृष्टिकोनातून त्यांना आज या महिला मेळाव्यातून त्या पूर्ण योजनांची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष श्री उषाताई साळुंखे जे काही उपक्रम राबवले जातात त्याची इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे आदरणीय जिल्हा माहिती अधिकारी श्री विलास बोडके साहेब, आपण साहेब या ठिकाणी उपस्थित राहिला ते आमच्यासाठी अत्यंत खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। या ठिकाणी यमुनाई शैक्षणिक महिला मंडळ, साई प्रतिष्ठान आणि अहिल्यादेवी शिक्षण मंडळ कुसुंबा यांच्या माध्यमातून आणि महिला बाल विकास विभाग आणि आदरणीय फडवळ साहेब महिला बाल कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने या महिलांना योग्य ते मार्गदर्शन करावं या दृष्टिकोनातून आमचा हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे। या ठिकाणी ज्याही महिला भगिनी उपस्थित आहेत या सर्व महिलांना जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ दिला जातो आणि या महिलांच्या अनेक अडचणी आहेत। 2250 रुपये या महिलांना शासनाकडून अनुदान मिळतं, परंतु 2250 रुपयामध्ये सर्व मुलांचं शिक्षण किंवा संसार करू शकतील अशी परिस्थिती आहे। म्हणून या महिलांनी स्वतःच्या पायावर सक्षम व्हावं, त्यांना शासनाच्या योग्य त्या योजना समजाव्यात त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ असेल, जिल्हा सेवा प्राधिकरण असेल किंवा तत्सम संस्था असतील, ज्या संस्थेच्या माध्यमातून या महिलांना विविध योजनांचा लाभ मिळू शकतो त्या योजनांची सर्व माहिती या महिलांना मिळावी आणि त्या योजनांच्या माध्यमातून या महिलांनी आपला स्वतःचा आर्थिक विकास करावा या दृष्टिकोनातून या महिलांना आज या ठिकाणी आपण एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आणि ज्या वेळेस तुम्हाला सूचना येतात फार मग किती संस्थांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत अशा अनुभव मला माहिती तुमच्या पाठीमागे कामं आहेत चालू आहेत, पण शासन आपल्याला वर्षाला आपल्याला मुलाच्या शैक्षणिक खर्चासाठी 27-28 हजार रुपये देते, पण त्याला काही कागदपत्र तर द्यावे लागतील का नाही? 10 वेळा फोन करून सुद्धा काही महिला कागदपत्र देत नाही। तर कृपा करून अशा काही महिला जर कागदपत्र देत नसतील, योग्य वेळी जर सहकार्य करत नसतील तर त्याचं अनुदान त्या कारणाने बंद करण्यात येईल, त्याचा काही राग मानण्याची गरज नाही, कारण आम्हालाही कोणीतरी वरिष्ठ कोणीतरी विचारणार असतं। त्याच्यामुळे ज्या वेळेस काही संस्था कर्मचाऱ्यांचे निरोप येतील ते 2 दिवसाच्या आत ते सर्व कागदपत्र त्याची पूर्तता आपल्याकडून होणं गरजेचं आहे, म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं। आता महिला बाल विकास विभागाच्या परिस्थितीत अशा चांगल्या पद्धतीने ह्या मुलींची देखभाल धुळ्यासारख्या ठिकाणी होती आहे
मला तर वाटतं की याची जी काही क्वालिटी आणि याचं जे काही स्टँडर्ड आहे ते मुंबई पुण्यासारख्या असलेल्या एखाद्या महिला बालगृहाच्यासाठी त्यालासुद्धा कॉम्पिट करेल अशा पद्धतीनं या बालगृहाची या ठिकाणची जी काही रचना आहे ती रचना केलेली आहे. आणि म्हणून त्यासाठी पहिल्यांदा मी या संस्कार मतिमंद मुलीच्या बालगृहाच्या अध्यक्षा त्या आता हॉस्पिटलला ॲडमिट आहे असं मला समजलं मंगलाताई वाघ, परंतु त्यांचे मिस्टर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या या शाळेच्या मधल्या असलेले सगळे सचिव, त्यांचे सगळे पदाधिकारी, या सर्व शिक्षिका, त्यांचे केअरटेकर आणि त्या मुली, या सर्वांना मी पहिल्यांदा मनापासून त्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा आपण याच्यामध्ये देत आहोत. आणि या हॉलमध्ये देखील ह्या अनेक मुलींच्या आई या ठिकाणी उपस्थित आहे असं मला सांगण्यात आलं. तुमच्याकडे हे जे काही मूल आलेलं आहे हे मूल किंवा ही मुलगी ही तुमच्या पदरी आली याचं तुम्हाला कुठेही वैषम्य वाटण्याचं काही कारण नाही, कुणाला याच्यामध्ये नशिबाला दोष देण्याचं काही कारण नाही, यालाही पुण्य लागतं. याचं कारण असं की हे काही सर्वसामान्य लोकांच्याकडे यांची देखभाल होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण जरी या मुलीला जन्माला घातलेलं नसलं तरी पण ह्या ज्या काही अनाथ मुली आहेत ह्या सगळ्या रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, वेगवेगळ्या ठिकाणी या मुली सापडलेल्या आहेत. आणि या मुलींच्यासाठी एवढं सगळं संस्था ही सगळी करते आहे, आपण देखील आपल्या मुलांच्यासाठी काहीतरी करावं, मुलींच्यासाठी काहीतरी करावं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि म्हणून आपण हा प्रोग्राम या ठिकाणी घेतलेला आहे. असताना एवढी चांगली सेवा जर का या संस्थेचे लोक या मुलींना देत असतील तर आपण आपल्याकडे असलेल्या ज्या काही मुली आणि मुलं आहेत, आपल्या कुटुंबात राहणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण चांगल्यात चांगल्या संस्कार त्यांना आपल्याला कसे देता येतील याचा विचार व्हावा, यासाठी मुद्दाम आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं होतं. मला असं सांगण्यात आलं की या ठिकाणी आपण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या आपण स्टॉल्स पण लावलेले होते आणि आपणा सर्वांना याच्यामध्ये वेगवेगळ्या गटातले अतिशय दुर्लक्षित असलेल्या वेगवेगळ्या गटांमधल्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. काही परित्यक्त आहेत, काही वेगवेगळ्या ठिकाणी काही कुठल्या ना कुठल्या अडचणीमुळे त्यांना सामोरं जावं लागतं असल्या महिला आहेत. परंतु या सर्वच महिला